सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न होता. कॅच झाली ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतो. श्याम सुंदर राजपूत म्हणजे मराठी इंडस्ट्री मधील एक असं नाव ज्या आवाजाच्या खऱ्या अर्थानं प्रेमात सर्व पडतात आणि हास्यजत्रा फ्रेम खऱ्या अर्थानं ज्यांचा विनोदी नाट्य आपण पाहिलं, ज्यांचे अभिनय आपण पाहिलं की आपल्याला आपोआप हास्य आपल्या चेहऱ्यावरती फुलतं, असे श्याम सुंदर राजपूत उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जॉईन होतील. मला वाटतं मागच्या वर्षी देखील सेलिब्रिटी विराजी जगताप आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळेस श्याम सुंदर राजपूत, त्या अगोदर दत्तू मोरे, हे सर्व कलाकार आपल्याला पाहायला मिळाले. सो आपण पाहू शकतो सेलिब्रिटीज देखील इथे पाहायला मिळतात. इतकी मोठी क्रेज या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेला. 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंबरनाथ मधील वन ऑफ द फायनेस्ट ट्रॉफी, वन ऑफ द फायनेस्ट चषक म्हणून ज्या चषकाकडे पाहिलं जातं, ज्याची आतुरता 1 वर्ष 12 महिने 365 दिवस 52 आठवडे सर्वजण बघतात. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय मुंबईची मरीन ड्राइव्ह आणि त्यापेक्षा कडक ही फलंदाजाची लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. दरवर्षी गुढीपाडव्याला आपण पाहू शकतो, जो मात्र त्या गुढीपाडव्याचं औचित्य साधून सुरवे ट्रॉफीचं आपण बहरदार आयोजन पाहतो. गुढीपाडवा म्हटलं की फार मोठा इतिहास आहे. सातवाहनांनी शकांचा पराभव केला. गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या कालखंडाची सुरुवात झाली आणि आपण शालिवाहन शके म्हणतो ना, तर शालिवाहन शकेची देखील स्थापना झाली. आणि ज्या वर्षी आपण स्थापना केली, जो पहिला दिवस होता, त्या पहिल्या दिवसाला आपण गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात करतो. यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलेला दमदार चौकार. चौकार आलाय खणखणीत 4 धाब्यांसाठी. हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मैदानावरती सिंगल कंप्लीट. येस, वाईट +1, एकूण 2 धाबा. फलकावरती होतील 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दहा धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. येस, विकेटचं बटन. जी कोंडी फोडण्याचं काम करणं गरजेचं होतं, ती कोंडी फुटली आणि महत्वाची विकेट फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. फलंदाजाला बाद होणं गरजेचं होतं बॉलिंग टीमला जर कमबॅक करायचं असेल तर, कारण शिकारीवरती ज्याप्रमाणे शिकार अर्थात वाघ झपट्टा मारतो, अगदी त्याप्रमाणे गोलंदाजांवरती फलंदाजाने झपट्टा मारला होता. दुसऱ्या शब्दांमध्ये म्हणायचं झालं तर पावसामध्ये ज्याप्रमाणे घाटामध्ये दरड कोसळते, अगदी त्याचप्रमाणे फलंदाज गोलंदाजांवरती कोसळून पडला होता. वेदांनी जबरदस्त कॅच पकडली आहे. कमी वयाचं वेदांत मैदानावरती फार चांगलं फिल्डिंग क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एज इज जस्ट अ नंबर इफ यू हॅव अ टॅलेंट. तुमच्याकडे जर एखाद्या गोष्टीची कला असेल तर फक्त जो एज आहे, जे वय आहे, ते फक्त एक नंबर असतं. वैभव सूर्यवंशी वयाच्या 14व्या वर्षी IPL मध्ये शतक मारणारा शतकवीर, ती देखील एक मिसाल आहे. इंडियन टीम साठी गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना उपाधी मिळाली, सर सचिन रमेश तेंडुलकर वयाच्या 16व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पदार्पण केलं. हे सर्व आपल्यासाठी खऱ्या अर्थाने मी म्हणेल आयडल आहेत. जाऊया मैदानावरती. षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. समीर दादा साळुंके साहेबांना आपण पाहतोय. डॅशिंग आणि तितकंच रुबाबदार पर्सनॅलिटी आहे. त्या सोबतीला बघायला गेलं तर बेधडक असे आमचे समीर दादा पाहायला मिळतील. त्यांचं विशेष कौतुक करणार आहोत.
घ्यायची आहे. पुढील लॉटचे जे 8 संघ आहेत त्यांचा मी नामोल्लेख करतोय. आपण रिपोर्टिंग करायचंय, कुठल्याही क्षणाचा विलंब करायचा नाहीये, ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. चिंतामणी 11 वर्सेस डायमंड सिकंदर ही पहिली मॅच असेल थर्ड लॉटची. त्यानंतर मातोश्री 11 वर्सेस गावदेवी ईस्ट हा आपल्याला दुसरा सामना पाहायला मिळेल. याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. पॅन्थर्स वर्सेस गुडलक अशी तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्ञानेश्वर बुवा प्रतिष्ठान विपक्ष रोज मोरजकर पॅकर्स हे आपल्याला पाहायला मिळतील चौथी मॅच. सो 8ही संघांना विनंती असेल, आपण प्लीज विनंती असेल या 8ही संघांना आपण रिपोर्टिंग करायचं. कुठल्या क्षणाचा विलंब करता येणार नाही. कोणासाठी आम्ही थांबणार नाही आहोत, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. शिस्तबद्ध स्पर्धा आहे, डिसिप्लिन स्पर्धा, आणि डिसिप्लिन स्पर्धेमध्ये डिसिप्लिन सर्वांनी दाखवणं गरजेचं राहणार आहे. आपण या अगोदर देखील पेनल्टी दिली आहे. टीम जगदीप 11 संघाला आपण 2 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट केली आहे. त्यामुळे विनंती असेल की मित्रांनो, कोणीही स्वतःवरती पेनल्टी इम्प्लिमेंट करू नका. आयोजकांची एक सूचना आहे की कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये, कुठल्याही संघाला पेनल्टी बसू नये, ही आयोजकांची पहिली एक विनवणी असते. पण तुमच्या वतीने देखील तितकं सहकार्याची अपेक्षा आहे, कारण वेळेचं आपल्याला बंधन आहे. त्यामुळे तुम्ही आयोजकांना सहकार्य करा, आयोजक देखील तुम्हाला सहकार्य करतील. ही स्पर्धा अंबरनाथ मध्ये आणि अंबरनाथ मध्ये डिसिप्लिन फॉलो केलं जातं याची मिसाल तुम्ही द्या. आयोजकांच्या वतीने देखील मिसाल दिली जाते की एखादी स्पर्धा कशी असावी, तर तुमच्या वतीने देखील ते सहकार्याची अपेक्षा असेल. जाऊया मैदानावरती. सामना आपल्याला पाहायला मिळतो, एकीकडे लगान 11 आणि दुसरीकडे K11 असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर बेसिकली अंबरनाथला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जातो. आणि पुढील 10 पण नाही, पुढील 4 ते 5 वर्षामध्ये आपल्याला भरपूर सारे अंडरआर्म क्रिकेट मधील नामांकित खेळाडू या अंबरनाथ नगरीमध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये मी विशेष उल्लेख कार्तिकचा करतो, कारण खासदार क्रीडा संग्राम मध्ये जवळपास 1000+ टीम मधून जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, कार्तिक, ज्याने अंबरनाथचं नाव मोठं केलं, तो देखील आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 14, 14 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 14 पाहायला मिळते. ऑन साइडला बळवण्याचा प्रयत्न मैदानावरती. 22 सिंगल ऍड होईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. 10 क्रिक लाईव्हच्या वतीने ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. आमचे अत्यंत जवळचे मित्र रॉय हे देखील उपस्थित आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 19 ऑन द बोर्ड. 19 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचे खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. आय थिंक पाचरणे सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. येस सर, जी बिलकुल. मिलिंद पाचरणे सर आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटचा फार दांडगा अनुभव आहे आणि नेहमी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाचरणे सर आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. विकेटचं पतन फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. मोठा धक्का बसतोय 19 या आकड्यावरती. फलंदाजाच्या खेळीचा अंत. फलंदाज श्री बॅक टू दी पवेलियन. समीर दादांचा विचार केला तर या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत. त्यांच्याकडे बघितल्यावरती पहिल्या मुलाखतीमध्ये सर्वांना भीती वाटते, असे समीर दादा आहेत. पण नंतर कळतं की नारळासारखं व्यक्तिमत्व आहे, बाहेरून कडक आतून एकदम नरम आणि गोड, असे आमचे समीर दादा आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह, वॉल स्ट्रोक.
जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, टेक्निकल तंत्रशुद्ध फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर, सीमा पलीकडे चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 23 धाव फलकावरती, 23 ऑन द बोर्ड. 23 रन कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 2 विकेट के नुकसान पर. बढ़िया बल्लेबाजी अब तक देखने को मिल रही है. फार चांगली फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अफलातून बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली. आता गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती संस्कार आपल्याला पाहायला मिळेल. संस्कारच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मैदानावरती डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल, येणारा प्रत्येक डॉट बॉल सोन्याचा भाव जसा. येस, नो बॉल सर. ओके, नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहू शकतो डॉट बॉल आला होता असं पहिल्या अटेमध्ये वाटलं, पण येस ब्लाइंड स्पॉट क्रिएट झाला होता. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला वेल स्टॉप आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस व्हाईट बॉल अवांतर ची धाव फलकावरती होईल आड आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 25 या आकड्यावर. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती. गोलंदाजाच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. इथून एखादी विकेट, एखाद्या विकेटने या मॅच मध्ये कमबॅक होईल. ती विकेट देतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांकडे अपील उचलून धरली आणि विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाच्या खेळीचा अंत, बॅटरच्या खेळीचा अंत होत असताना नवीन बॅटर मैदानावरती एंटर करतील. वेदांत जोशी आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या वतीने चांगली फिल्डिंग, चपळ चंचल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुर्तीला खेळाडू फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर नए बल्लेबाज अनुज. किस तरीके से होगी बल्लेबाजी, किस तरीके से होगी गेंदबाजी, देखना है बड़ा दिलचस्प. मैदान के अंदर तैयार. इस बार आता हुआ एक्स्ट्रा रन, स्कोर कार्ड में बढ़ोतरी, जाके स्कोर कार्ड पहुंचा है. देखते देखते 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 28 ऑन द बोर्ड. आदरणीय प्रसादजी नरळकर साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. प्रसादजी नरळकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा आपण उपस्थितीला आपण त्यांना मान देतो की दादा आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती 28, 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 28 गौतम पाहायला मिळतील. यावेळेस देखील चौकार आलाय. हो गई गलती, हो गई भूल, मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे कॅच होती तिथे हा चौकार गेलेला आहे. जिथे कॅच होती तिथे चौकार गेलाय आणि मैदानावरती चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. गौतमच्या बॅट मधून हा कडक स्ट्रोक चौकार पाहायला मिळेल. जितकी कडक ही स्पर्धा आहे तितकाच कडक हा स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. रॉय सर भरपूर
काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला बदलापूर मध्ये रॉय सरांना भरपूर डिमांड आहे. कामत सर देखील आहेत. कामत सरांना देखील भरपूर सारी डिमांड आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र येस नो बॉल. सर नो बॉल प्लस 1 एकूण 2 धावा. बाकी है भाई. अरे नो डाला एक. वाइट डाला है रे बाबा. एक वाइट डाला है. फिर एक वाइट डाला उसके बाद विकेट के बाद 5 बॉल हो गया. 5 बॉल हो गया. 5 नहीं गिना. 5 नहीं गिना. नहीं काउंट नहीं केला. थोडस आपण चेंजेस करतोय. 34 ऑन द बोर्ड. कारण नो बॉल ची रन ऍड केली नव्हती, सो आपण ऍड देखील करतोय. नो बॉल देखील ऍड केला नव्हता, तर थोडस टेक्निकल इश्यू आपण करेक्ट करत असताना धावसंख्या फलकावरती 34 धावा. गोलंदाज तयार. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन, बॅटरच्या कैचा अंत. कोण गेला विकेट? हो दे शिकेल ना. शिकेल. डोंट वरी. शिकेल आपला पोरगा. आपला म्हणजे आपला मित्र. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. चौतीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती असतील. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. सर्वांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत. स्टेप आउट झाले. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह, मैदानावरती आलेले सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 36 ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील व्हाट अ स्ट्रोक, अफलातून टायमिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला जबरदस्त चौकार.
4 धावा. धावसंख्या फलकावरती 41. 41 धावा धावफलकावरती. 2 बॉल 2 सिंगल. त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामधील बॉल वाईड आणि त्यानंतर हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे देखील गेला आणि धावसंख्या फलकावरती 41. 41 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 42. 42 धावा धावफलकावरती असेल. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अडचणीमध्ये संघ सापडला आणि इथे कीपरच्या वतीने मिस्टेक. 22 सिंगल. 22 सिंगल. येस येस. पुढील 4 संघांचे आपण अनाउन्समेंट देखील करतोय. चिंतामणी, डायमंड सिकंदर, मातोश्री आणि गावदेवी ईस्ट. मयूर सर. मयूर सर. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 44. 44. 45. 45 धावांचं लक्ष. चला सामना त्वरित सुरू करायचा. सामना त्वरित सुरू कराय विनंती. सुरवे चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा कर्तृत्वाची, स्पर्धा नेतृत्वाची, स्पर्धा तुम्हा सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटच्या या अभूतपूर्व नात्याची आणि सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना फार चांगलं आयोजन, फार चांगलं नियोजन ओम साई क्रीडा मंडळाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच सुरू करायची आहे. वेळ का घालता प्लीज. मॅच सुरू करायची आहे ही विनंती असेल.
चला सामना त्वरित सुरू करायचा आणि फिल्डिंग टीम एक्स्ट्रा प्लेअर कुठे आहे तुमचा? समलोक्षण कक्षामध्ये पाठवा ही विनंती. सामन्याला होती सुरुवात सेकंड इनिंगला. पवन यानी कि हवा का झोंका किस तरीके से गेंदबाजी करेगा जिसके ऊपर हर टीम का नजर गड़ा हुआ है. इसके अलावा इस मैच में किस तरीके से गेंदबाजी करेंगे इसके ऊपर आगे वाला भविष्य बता देगा. इस टीम की किस तरीके से आगे बड़े चल होगी. जाऊया मैदानाच्या दिशेला. आपल्याला पवन पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती पहिला मार्गस्थ संस्कार आणि धीरज ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. 45-45 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती आली 22 सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक ओपन होत असताना पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धाव जी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला टर्न गेला. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या दोन्ही आकड्यावरती 2 बॉलवरती 2 सिंगल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 2 सिंगल. कमबॅक करावं लागेल. तो कमबॅक कसा होईल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. यावेळेस देखील कट केला. आलेली मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 3 बॉल मध्ये 3 धावा आतापर्यंत फलकावरती आड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 3 या आकड्यावर. तीन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ड्राइव्ह केलाय जरूर. आलेली सिंगल. सातत्याने सिंगलचं भरणं आपल्याला पाहायला मिळतोय. पण सिंगलने तुम्ही मॅच मध्ये पुढे जाऊ शकता. मॅच जिंकायची असेल चौकारांची आतिषबाजी इथून करणं गरजेचं आहे. कारण पवन असा खेळाडू आहे अॅक्युरेसी साठी ओळखला जातो. वड कॅच अॅक्युरेसी जबरदस्त आणि कॅच त्याहून उत्तम. फलंदाज बाद 4 या आकड्यावरती पहिला धक्का बसतोय फिल्डिंग टीम K11 या संघाला. यश पाहायला मिळतील. फलंदाज बाद यशच्या वतीने. इथे खराब बॉल. शॉर्ट सिलेक्शन त्याहून खराब. बॉल खराब यासाठी कारण स्लॉट मध्ये होता. बॅटिंग खराब यासाठी की सिक्सर होता. आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील विकेटचं पतन. बॅटरच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय महत्वाची विकेट. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 4 पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिले षटक फार चांगले राहिले. 2 महत्वाचे विकेट कॅरी केले. 4 धावा खर्च केला गोलंदाज पवनने. मात्र त्यानंतर इथे देखील फार चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते गोलंदाज मूर्तीच्या वतीने. +1 एकूण या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
मूर्ती पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. मूर्तीशी बघूया आपण शैली, थोडीशी वेगळ्या शैलीची गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र इथे चौकार आलाय. 4 धावा पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र बॅटिंग सीमा पलीकडे आलेला चौकार आणि तितकीच कंकुवत, तितकीच खराब फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. निलेश सुर्वे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल फलंदाजांसाठी. सलग 3 चौकारांसाठी 500 रुपीजचा कॅश प्राइस, 500 रुपयाचा धनादेश फलंदाजासाठी. जो फलंदाज 3 बॉल 3 चौकार मारेल सुर्वे साहेबांच्या वतीने या सुर्वे चषकामध्ये आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अटी व शर्ती लागू, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. 3 बॉल वरती 3 चौकार येणं गरजेचं आहे. सिक्सर तर तुम्ही मारू शकत नाही. धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. धीरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती, 12 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही गाड्या पार्क करतायत मित्रांनो, गाड्या अशा प्रकारे पार्क करा जेणेकरून वाहतूक ठोळंबी होणार नाहीये, वाहतूक कोंडी होणार नाही, वाहतुकीला अडचण होईल. अशा प्रकारचं आपण कार्य करायचं नाहीये ही आपल्याला नम्रतेची विनंती. व्हाईट बॉल आपण तर धाव फलकावरती होईल आड आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. ऑन द बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. मूर्ती वरती आक्रमकता धारण करण्याचा प्रयत्न, पण मूर्ती फार टाईट गोलंदाजी करतोय, फार अॅक्युरसी मध्ये तरबेज असणारा मूर्ती इथे थोडीशी मिस्टेक करत असताना पाहायला मिळेल, कारण व्हेरिएशनचा वापर त्याच्या वतीने करण्यात येतोय. पुन्हा एकदा मिस्टेक. बॉल सीमा पलीकडे चौकार. नशिबाचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. मिथुनजी सुर्वे यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. अजून एक चौकार जर ठोकला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 2, येस, लगातार 2 चौकारांसाठी ही सुवर्ण संधी असेल. 45 धावांचं लक्ष आणि सुरुवात ही थोडीशी खडतर पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर ज्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती लाजवाब कामगिरी. आणि विकेट. स्टेप आउट होऊन मोठा सुख मारण्याचा प्रयत्न. बॉल टॉस झाला आणि यष्टीरक्षकाने कुठल्या प्रकारची मिस्टेक केली नाहीये. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अठ्ठावीस धावांची आवश्यकता 12 बॉल मध्ये. 12 गेंदे में 28 रनों की आवश्यकता. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे पवन. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर उशीर होतोय. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून असेल.
चला सामना आपण त्वरित सुरू करणार आहोत. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल टॅप केलाय मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 27 अजूनही आवश्यकता. 11 बॉल 27. विजयाचं हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल मध्ये 27 धावा. 3 ते 4 चौकार मारणं गरजेचं आहे. तुम्हाला 3 ते 4 चौकार देखील नाही, 5 ते 6 चौकार मारणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल, व्हाईट +1 एकूण 2 धावा. व्हाईट +1. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. आलेली सिंगल विथ द बॅट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. 21 धावा. बॉल चालेल 2-4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल, यातही मात्र शंका नाही आहे. दुसरीकडे देखील कमी धाव्यांवरती थांबवण्याचा प्रयत्न. अभिजित विश्वासराव सर्वांना विनंती असेल आपण स्टेजवरती, आपण मुख्य अतिथी मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. काय आपण पाहू शकतो त्यांची अदा आहे. चष्मा काढायची काय स्टाईल आहे, एकदम कडक. चला या आपण. विश्वासराव साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. मैदानावरती पाहायला मिळतोय नो +1 आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 23. 2 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. बावीस धावा धावफलकावरती. 45 लक्ष झालेत. 22-23 धावांची अजूनही आवश्यकता. या विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचे खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. गोलंदाज देखील तयार होत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वर. ते 20 धावा धावफलकावरती. कव्हरेजच्या दिशेला बॉल जरूर. थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूंचं खेळणं अतिशय महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 25 बॉलचा विचार केला तर बॉल आतापर्यंत झालेले आहेत ते म्हणजे 4. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. टॅप केला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 26-26 या आकड्यावर. बॉलचा विचार केला तर बॉल झाले 5. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत जर बघायला गेला ना या मॅच मध्ये आपण सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स पाहतोय. लगान 11 या संघाच्या वतीने. K11 हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
लगान फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेट रन रेट जो आहे तो आपण पाहू शकतो. सध्याच्या घडीला निगेटिव्ह पाहायला मिळतो. येस, 22 आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॉलचा विचार केला तर बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र झालेले आहेत 7. त्यामुळे षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळतोय जो मात्र तिसरं धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 27. 6 बॉल 18 ची आवश्यकता. 6 बॉल 18 हे विजयाचं इक्वेशन. सहा बॉल 18 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. 6 बॉल विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. राजेश पाहायला मिळतात 6 बॉल 18 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 18 विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. होत असताना थोडीशी मिस्टेक आणि फलंदाज बाद वाईट आणि त्यावरती रनआउटची विकेट. फलंदाज बाद. बॉल देखील काउंट. पाच चेंडू 17 विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि 17 हे विजयाचं इक्वेशन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. 5 बॉल मध्ये 17 बनतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. ड्राईव्ह केलाय 5 मध्ये 17 ची आवश्यकता. तर 4 मध्ये 16 ची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 4 षटकार येतील का. 4 गेंदों में 4 चौके आएंगे क्या ये देखना पडेल. दिलचस्प. 4 बॉल 4 चौकार हे विजयाचं इक्वेशन. प्रत्येक बॉल महत्वाचा असतो. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला मोठे फटके अटेम्प्ट करणं गरजेचं असतं. गोलंदाज देखील तयार. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. आलाय चौकार आणि धावसंख्या फलकावरती 33. 2 बॉल 12. 2 सिक्सर हवेत आणि षटकार नाहीये. त्यामुळे आपण पाहू शकतो औपचारिकता फक्त शिल्लक आहे. कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबल नाहीये तर क्रिकेटमध्ये या धावा पॉसिबल नसतात. पण एखादा नो बॉल त्यावरती चौकार आला तर कमबॅक होऊ शकतो. आलेली 22 सिंगल. धावसंख्या फलकावरती 34 आणि विजयासाठी यावेळेस देखील आलाय बॉल डॉट आणि षटकाची होती सांगता. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळतोय जे मात्र 4 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 34 सामना झाला फिनिश. लगान 11 या संघाविरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली झुंज पाहायला मिळाली K11 संघाची आणि ती झुंज देखील कामयाब होत असताना K11 संघ विजय प्रस्थापित करतो. अभिनंदन. हार्ड लक टफ लक देणार आहोत लगान 11 संघाला. चला पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळतील. लगान K11 आणि K11 मॅच कोण आहे? ओमी आपला शिव.
डीसी बॉयज ना इकडे इकडे जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला, ज्याने कमालीची कामगिरी केली. असा खेळाडू इकॉनॉमिकल षटक हाताळला आणि महत्वाचे 2 विकेट कॅरी केले. 4 धावा खर्च करत असताना असा पवन A1 पवन मॅन ऑफ द मॅच अभिषेक विश्वासराव अभिजित विश्वासराव साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ने सन्मानित करतोय. आणि टॉस साठी लगेच या विनंती डीसी बॉयज टॉस साठी लगेच यायचे. अनिलजी भोगावकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.